ना तकलीफ है फिर क्या मजा जीने में। मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में। पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते और जो करते हैं मेहनत पर मेहनत उनके सपने कभी अधुरे होते। मॅच मध्ये स्वप्न घेऊन आले या स्पर्धेमध्ये अजिंक्य पद जिंकायचा आणि दोन्ही टीमचा स्वप्न मात्र कोणत्या टीमचं स्वप्न होईल पूर्ण आणि कोणती टीम या स्पर्धेतून बाहेर होईल। येणारे 6 बॉल 20 धावांची गरज। बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋतिक भंडारी। पहिलाच बॉल चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय। यष्टीरक्षक तकदीर जाती चेंडू खाली आणि चित्ते हा लागतोय दुसरा धक्का बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विसुंबे टीमला। गरज होती ना ती अखेर का विकेट घेतली गोलंदाज ऋतिक भंडारीने आणि जिथे दुसरा धक्का बॅटिंग करत असताना शौर्य शिवांश 11 मंगलमूर्ती विसुंबे टीमला वैयक्तिक दमदार योगदान दिलं आशिकेश भोईरनं आणि आता त्याचे विकेट मैदानातून बाहेर गेले। थोडासा संघावरती आता प्रेशर निर्माण झाला सध्या विसुंबे टीमवरती। समीकरण बदलला। येणारे 5 बॉल आणि 20 धावांची गरज मॅच मध्ये विसुंबे टीमला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। एनएट नंबर 4 चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज किरण भोईर मैदानाच्या आतमध्ये। येणारे 5 बॉल 20 धावांची गरज। सामना अजूनही बॅलन्स आहे असं नाही की सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं चिंद्रन टीमला। येणाऱ्या फलंदाजांना चांगलं खेळ साकारावा लागेल। अंतिम क्षणाला संकट मोचक केली नक्कीच साकारले मात्र तो फलंदाज कोणता राहील विसुंबे टीमसाठी हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये। येणारे बॉल शिल्लक आहेत 5 20 धावांची गरज। एखादा जर मोठा फटका आला तर आत्मविश्वास वाढेल बॅटिंग करत असताना फलंदाज आणि त्या आत्मविश्वासा जोरावरती कदाचित सामना जिंकू शकतो विसुंबे। मात्र काय मॅचचा रहस्य असेल। गोलंदाज तयार पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक भंडारी। समोर फलंदाज इन ऍक्शन मध्ये चौथ्या क्रमांकासाठी फलंदाज दाखल झाला किरण भोईर इन ऍक्शन मध्ये। येणारे 5 बॉल 20 धावांची गरज। हो प्रॅकेट चांगला फटका चेंडूचं लाईन मिनिट पाहिला आणि त्याच्यानंतर हा फटका एक्झिक्यूट केलाय। चित्ते मेथीचा ठोकलाय षटकार। खेळ साकारते सध्या विसुंबे संघ। षटकार आलाय 6 धावेच्या मदतीने संघ पुढे सरसावलाय। संघाची धाव संख्या पहिली संघ 59 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचला। आता येणारे 4 बॉल 14 धावांची गरज आहे। प्रत्येक बॉलवरती सामना टर्न घेत रप्पन टफ मॅच आपण एन्जॉय करतो। पुन्हा प्रहार अजून एक चांगला फटका अजून एक तडाखा सलग बॅक टू बॅक हा दुसरा षटकार। म्हटलं होतं की एखादा मोठा फटकाचा फलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल आणि तोच फटका एक्झिट केला सलग बॅक टू बॅक। आपण कुणाल किरण भोईरच्या बॅट मध्ये 2 षटकार पाहिले जिथे सामन्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये विसुंबे संघ पाहायला मिळतं। समीकरण पाहिलं येणारे बॉल शिल्लक 3 आणि 8 धावांची गरज आहे। कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम। अगदी चांगली स्पर्धा आज स्पर्धेचा अंतिम दिवस जिथे तुम्हाला शेवटची सुपर 8 ची लढत पाहायला मिळतं। दोन्ही संघ भरपूर चांगला खेळ साकारतात। 3 बॉल 8 धावांची गरज आहे। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋतिक भंडारी ज्याच्यावरती विश्वास ठेवलाय रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमने आता विश्वासावरती ठाम कामगिरी केली जाईल का। येणाऱ्या 3 बॉल मध्ये 8 धावा वाचवल्या जातील का मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये। इन ऍक्शन मध्ये फलंदाज तयार पुन्हा एकदा किरण भोईर। हो प्रहार केलाय ब्लॅक स्क्रीनच्या ओरला स्टँडर्ड 11 स्टँडर्ड डिस्पॅच मॅच मध्ये जल्लोष करतो सध्या विसुंबे। दोन बॉल आता 2 धावांची गरज। 5 या रीतीनं फलंदाज
ऋषिकेश भोईर आउट झाला असं वाटलं होतं की प्रेशर येईल, मात्र छान रीतीनं किरणनं खेळ साकारला. सलग 3 बॉल 3 षटकार मॅच मध्ये वर्चस्व गाजवतोय सध्या विचुंब संघ. 2 बॉल 2 गोलंदाज तयार. मॅच मध्ये निर्धाव चेंडू अभाय आणि इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील झाला ना. सेफ ऑफिस क्रीज वरती पोहोचताना पंचांचा इशारा बॉल बाहेर. सामना जिंकलाय शौर्य शिवांश इलेवन मंगलमूर्ती बिसुंब्या. अभिनंदन. सुपर फोर साठी हा संघ दाखल झालाय. मॅन ऑफ द मॅच पाक खरं तर 2 खेळाडूंना अगदी चांगला खेळ साकारला. रॉकस्टार पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिला चांगला खेळ साकारला खरं तर चिल्ड्रन टीमना, मात्र सेकंड सत्रामध्ये त्याचा उत्तर भरपूर चांगला दिला बिसुंब टीमना. ऋषिकेश भोईरने देखील चांगला वैयक्तिक 30 धावांचे योगदान दिला, मात्र अंतिम क्षणाला जिथे संघ थोडा अडचणी खाली सापडला होता, दुखापत होता, काल चेंडू खरं तर डोल्यावरती लागला, तरी देखील आज मॅच मध्ये भरपूर चांगला खेळ साकारला फलंदाज किरण भोईरने, ज्याच्या बॅटमधून आपण सलग 3 षटकार पाहिले आणि किरण भोईर ठरला मॅन ऑफ द मॅच. चला यावर किरण भोईर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करा. पहिली सेमीफायनलची मॅच देखील आता तुम्हाला पाहायला मिळते. एका साईडला राधाकृष्ण तोंडे त्याला फाईट करेल ओडापन वाल. खरं तर सुपर फोर साठी दाखल झाला. ही ट्रॉफी देण्यासाठी यस कैलास दादा डुकऱ्यांच्या पवित्र शुभाशय नक्कीच मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी दिली जाईल किरण भोईरला. वैयक्तिक चांगला खेळ साकारला अंतिम क्षणाला. त्याच्यानंतर शौर्य 11चे पॅकेज सरतात बालकृष्ण शेठ यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. किरण खरं तर अंतिम क्षणाला भरपूर काही खरं तर अंतिम क्षणाला आपण पाहिला मॅच थोडा संघ संकटात आलतं, अशा स्थितीमध्ये अगदी चांगला खेळ सलग 3 बॉल 3 षटकार काल आपण पाहिला तुझ्या बॉल